रात्रीच मला नानाने फोन आप्पा शेठच्या बर्थडेला निघायचा निरोप धाडला होता. मी बिगी निघालो आणि पोचलो कार्यक्रम स्थळी. पण तिथं गेल्यावर मला कळलं आप्पा शेठ इथं नाही, आप्पा शेठला रस्त्यात गाठून कार्यक्रम वाजवायचं नियोजन आहे. मग काय मोकळी गाडी जायची म्हणून केला बाबाला ना अक्षय भाऊला फोन. त्यांना बी काय कामधंदा नसल्यामुळे ते बी आम्हाला टाकलं. मग मी बी ठरवलं आज काही होऊ दे यांची जिरूनच सोडायची. तर नमस्कार मंडळी, मी आहे मारी ठाकर. स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. मंडळी, जाता जाता काहीतरी कळ करायची हे माय पक्कड डोक्यात फिट बसलेलं. तर बाबाने दुकानदाराची मानसिक कोंडी करून त्याला बी हालून डुलून नाही दिला. पोचलो केकच्या दुकानावर, घुसलो आतमध्ये, काढलं आपलं वाका यंत्र, फुकाट कोणाचं नको म्हणून पाठवलं थोडाफार त्याला खायचं खर्चाय पैसे. निघालो पुण्याला. रात्रीचं 11:30 वाजलं. पण लोकांना काय रात्रीचा दिवस उजडतो का काय कळणाच झाले. रातभर हानमार गाडी फिरवत्यात आणि मोकार ट्रॅफिक रस्त्यावर वगैरे देत. असू दे मंडळी, जीवनात अडथळे खूप असतात. त्याच्यामुळं अक्षय शेटणी का जी गाडी ताणली सणाना पिरी करीत गाडी डायरेक्ट पुण्यात गेलो. आप्पा शेटला झोप बसून वंचित कराय. फोन गेल्या कचकटून दिल्या शुभेच्छा आणि खाली यायचं आव्हान केलं. त्यांनी बी आम्ही टाकलेल्या CNG जाण ठेवून आलो वज खाली. आम्ही म्हणलो नको लोकांच्या गावात तमाशा म्हणून एक खुफिया जागा बघितली खरी. गेलो सौरभ शेठच्या दुकानावर, घुसलो आतमध्ये. दुकानावर नजरच मारित होतं तेवढ्यात नजरच पडला कोयमितल्या मधला जादू. धूप नव्हता म्हणून गाडी जरा कुचामलेला दिसत होता. रापा केक वर लाकडी तलवारीने वार केलं. भल्या मोठ्या खापा गेल्या. क्षणाचा विलंब न करता आप्पाला मी भरावला केक. हे सगळं सुरू असताना माझी नजर पडली अक्षय शेठवर. उद्याचा उपास आठवतात. शेठचं धड मोठं राहिलं आणि तोंड पक बारीक झालं. ते बघून आप्पा शेठचं बी मन हळहळलं. त्यांनी दिली कॉफीची ऑर्डर. ती पिऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासावर. तेवढ्यात बाबा बी गमतीवच आला. कसं दूरतो पाचवा सगळीकडे सोन्या गोळ्याची चर्चा होतो. मंडळी, आजच्या ब्लॉग वर काय मन भरलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी काय झालं ते टाकू का? राहू दे. तुम्ही काय नाही म्हणलं तरी मला काय फरक पडणार आहे, मी टाकणारच. झालं असं, बर्थडेच्या अनुषंगाने सर्व मित्र जमलं होतं. त्यात आपलं विशाल शेठ जरा दामाने झालं. हँडसम बॉयची एंट्री होतात. माशीचं पार काढून पिळवटून गेलं आणि तिने घेतला अखेरचा श्वास. कापला केक आणि आक्रमण म्हणून झटलं गडी सगळं. सोनू भाऊला काय दम निघा ना, नको म्हणलं फक्त कुंदू हाणलं. त्याचे व्हिडिओ घेतोय हे बघून विशाल शेठने आपला फासवा मोकळा घेतला झाकून. स्वतःच्या आबरूची लापथर उडवाय नको म्हणून पाक्या बांबावल्या गद वागत होतं. मग छोटी सरपंचीन पिना आमचा आढावा घेऊन लाबाडीने केक वर तुटून पडली होती. मंडळी, एवढं 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आपल्या झिंगाट झटका YouTube चॅनलला सबस्क्राईब करून तिथली घंटा पकी जोरात दाबा.